Hello students, welcome to Standard 9th Science and Technology Part 2. Today we are going to study chapter number 6, Classification of the Plants. And in this chapter, now the today's unit is study of cryptogams. Today's unit is the cryptogams. Now let us study different characteristics of cryptogams. So cryptogams are the lower plants. They are very much primitive plants. The plants do not bear flowers, fruits and seeds. Means these are non-flowering plants. या अतिशय साध्या वनस्पती आहेत आणि यांना फ्लावर्स, फ्रूट्स आणि सीड्स येत नाहीत. म्हणजे फुलं न येणाऱ्या यांना आपण मराठीमध्ये अपुष्प वनस्पती असं म्हणतो. दे रिप्रोड्यूस व्हिजिटेटिव्हली, असेक्शुअली अँड सेक्शुअली. यांचं प्रजनन 3 प्रकाराने होतं. व्हिजिटेटिव्हली त्याला शाकीय प्रजनन म्हणतात, असेक्शुअली म्हणजे अलैंगिक प्रजनन आणि सेक्शुअली म्हणजे लैंगिक प्रजनन. वेगवेगळ्या प्लांटमध्ये वेगवेगळ्या टाईपचं रिप्रोडक्शन होत असतं. व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय सेल डिव्हिजन ऑर बाय फ्रॅगमेंटेशन. पेशींची वाढ होणं, सेल डिव्हिजन ज्याला म्हणतो आपण, किंवा फ्रॅगमेंटेशन म्हणजे एका फिलॅमेंटचे 2 फिलॅमेंट तयार होणं. एका लांब अशा दोऱ्यासारख्या एखाद्या प्लांटच्या बॉडीचे 2 सारखे भाग किंवा अनइक्वल सुद्धा तयार होणं, एकापासून 2 किंवा अनेक भाग तयार होणं त्याला फ्रॅगमेंटेशन म्हणतात. मोस्टली इट हॅपन्स इन द प्लांट्स लाईक स्पायरोगायरा. असेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय मीन्स ऑफ स्पोर्स. असेक्शुअल रिप्रोडक्शन हे त्याच्या स्पोर्सने होतं. बऱ्याच वनस्पतींमध्ये त्यांच्या पानांवर किंवा त्यांच्या स्पेशल टाईपच्या कॅप्सूल लाईक स्ट्रक्चरमध्ये स्पोर्स फॉर्म होतात किंवा कोनिडिया फॉर्म होतात आणि त्याच्यापासून त्यांचं असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. बट धिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन इज व्हेरी प्रिमिटिव्ह. हे रिप्रोडक्शन होतं परंतु खूप कमी प्रमाणात हे रिप्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण क्रिप्टोगॅम्स आर फर्दर डिव्हायडेड इनटू 3 डिव्हिजन्स. क्रिप्टोगॅमच्या 3 वेगवेगळ्या डिव्हिजन होतात. कोणत्या त्या 3 डिव्हिजन? द फर्स्ट डिव्हिजन इज थॅलोफायटा. क्रिप्टोगॅमची पहिली डिव्हिजन आहे थॅलोफायटा. सेकंड डिव्हिजन इज ब्रायोफायटा अँड थर्ड डिव्हिजन इज टेरिडोफायटा. अशा ह्या 3 डिव्हिजन आहेत. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. क्रमाने ह्या सगळ्या डिव्हिजनचा आपण स्टडी करणार आहोत. लेट अस स्टडी फर्स्ट डिव्हिजन दॅट इज थॅलोफायटा. आता थॅलोफायटा म्हणजे नेमकं काय असतं? हिअर थॅलस मीन्स थ्रेड लाईक आणि फायटा मीन्स प्लांट. ज्या प्लांटची बॉडी थॅलस लाईक म्हणजेच थ्रेड लाईक असते, फ्लॅट असते, अशा टाईपच्या प्लांट्सला आपण थॅलोफायटा म्हणतो. दिस प्लांट्स हॅव सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. त्यांची बॉडी ही अतिशय सॉफ्ट, मऊसर असते, फायबर लाईक असते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही पाण्यामध्ये शैवाल तयार झालेलं पाहिलं असेल. ते जसं हिरव्या रंगाचं पाण्यामध्ये जे तयार होतं ते जसं मऊ आणि त्याच्यामध्ये अनेक तंतू असतात, सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. दिस प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर. ह्या वनस्पती पाण्यात वाढणाऱ्या असतात, दोन्ही प्रकारच्या पाण्यामध्ये, आयदर इन फ्रेश वॉटर ऑर इन मरीन वॉटर. दिस प्लांट्स डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीव्स अँड फ्लावर्स. यांना रूट, स्टेम आणि लीव्स किंवा फ्लावर्स हे पार्ट्स स्पेसिफिकली नसतात.
दे आर ऑटोट्रॉफिक ड्यू टू प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल पिगमेंट. हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, ॲटोट्रॉफिक म्हणतात त्याला, म्हणजे स्वयंपोषी. कशामुळे? प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. अँड सच प्लांट्स आर कॉल्ड ॲज अल्गी. डिफरंट अल्गीज आर थॅलोफाइट्स which can prepare their own food material. Algae show great diversity. अल्गीमध्ये खूप मोठी अशी रेंज आहे, खूप बदल आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्या प्रकारचे? दे आर आयदर युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. काही एक पेशी आहेत तर काही बहुपेशी आहेत. सम आर मायक्रोस्कोपिक while others are मॅक्रोस्कोपिक. काही इतक्या लहान आहेत की तुम्हाला मायक्रोस्कोपने पाहावे लागतात, आणि काही मॅक्रोस्कोपिक, दॅट मीन्स दे आर लार्जर. तुम्ही उघड्या डोळ्याने सुद्धा पाहू शकता. कारा लाईक प्लांट असते, शैवाल ज्याला म्हणतो आपण, किंवा स्पायरोगायरा आहे हे आपण, किंवा सर्गॅसम. दिस प्लांट्स वी कॅन ऑब्झर्व विथ अवर नेकेड आईज. नाउ द एक्झाम्पल्स आर स्पायरोगायरा, ज्याला तुम्ही शैवाल म्हणतात, and all these are aquatic plants. Elothrix, ulva, cara, sargassum, these are the examples. Now let us observe the different examples. Spirogyra. Now this is the Spirogyra. Now this Spirogyra is filament like or the thread like structure which has chloroplast, and that chloroplast is ribbon like. Second one is Elothrix. It is just similar to that of the Spirogyra. Next one is the ulva. Ulva is also the green plant, a flattened plant. Now cara is the smallest weed like plant which is floating in the fresh water, while sargassum is the plant which occurs in mostly. Now, the second division is Bryophyta. Now Bryophyta is called as the amphibians of plant kingdom. Amphibians म्हणजे जे दोन्ही हॅबिट मध्ये राहतात. They lives either in water or on land. So this group of the plant is a amphibian of plant kingdom. म्हणजे हे प्लांट असे आहेत की यांना पाण्याची गरज असते, पण याला आधाराची पण गरज असते. बिकॉज दे ग्रो इन मॉइस्ट सॉइल बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. त्यांना रिप्रोडक्शनसाठी पाण्याची गरज असते. दिस प्लांट्स आर थॅलॉइड, मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉफिक. थॅलस लाईक स्ट्रक्चर असतं. मल्टीसेल्युलर आहेत हे सगळे प्लांट, अनेक पेशींपासून त्याची बॉडी बनलेली असते. आणि ॲटोट्रॉफिक तर आहेतच. नेक्स्ट वन इज स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बॉडी इज लॉंग, फ्लॅट, रिबन लाईक. लांबट असते, फ्लॅट असते, रिबन लाईक असते. विदाउट ट्रू रूट, स्टेम, लिव्स. यांच्यामध्ये रूट, स्टेम, लिव्स हे जे प्लांटचे मुख्य पार्ट्स आहेत हे नसतात. म्हणजे त्या प्लांटला मुळं नसतात, खोड नसतं, पानं नसतात. पण बट दे हॅव स्टेम लाईक म्हणजे खोडासारखा पार्ट असतो. लिव्स लाईक पानांसारखा पार्ट असतो. रूट लाईक पार्ट्स ते सुद्धा असतात. रूट लाईक पार्टला रायझॉइड्स म्हणतात, लिव्स लाईक पार्ट्सला पिनास म्हणतात, आणि स्टेम जे आहे त्याला मेन ॲक्सिस म्हणतात. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक कंडक्टिंग टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. पाणी आणि अन्न वाहून नेण्यासाठी त्यांना स्पेसिफिक कंडक्टिंग टिश्यू नसते. फॉर एक्झाम्पल फ्युनारिया, इट इज कॉल्ड ॲज मॉस, मार्केन्शिया, रिक्सिया अँड अँथोसरॉस. नो दीज आर द एक्झाम्पल्स. फ्युनारिया ज्याला तुम्ही कॉमनली मॉस असं म्हणता, जे भिंतीवर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोस्टली वाढतं. सेकंड वन इज मार्केन्शिया, दलदलीच्या भागांमध्ये आढळणारी वनस्पती आहे. रिक्सिया तशीच आहे, जमिनीवर त्याला आधाराची गरज असते, मुळं असतात,
खालच्या बाजूने याला रायझोइड्स असतात आणि फ्लॅट रिबन लाईक स्ट्रक्चर असतं. अँड नेक्स्ट वन इज द अँथोसेरॉस. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ब्रायोफाइट्स. नाउ द थर्ड division is Pteridophyta. This is the advanced division in cryptogams. These plants have well developed roots, stem and leaves as compared to Bryophyta and Thallophyta. Bryophyta, Thallophyta पेक्षा चांगली वेल डेव्हलप्ड रूट सिस्टीम, लीव्स किंवा स्टेम त्याच्यामध्ये असतात. दे हॅव सेपरेट टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. वॉटर आणि फूड कंडक्ट करण्यासाठी कंडक्टिंग टिश्यूज असतात, ज्यांना आपण झायलेम अँड फ्लोएम असं म्हणतो. दे डू नॉट बिअर फ्लावर्स अँड फ्रूट्स. यांना सुद्धा फ्लावर येत नाहीत, म्हणजे आणि फळं सुद्धा येत नाहीत. दे प्रोड्यूस asexually by means of spores which are formed along the back or posterior side of their leaves. म्हणजे स्पोर्स तयार होतात त्यांच्यामध्ये, परंतु कोणत्या बाजूला? लिव्हच्या मागच्या बाजूला, पोस्टेरियर साइड ऑफ द लिव्स. फिगर जेव्हा तुम्हाला दाखवणार आहे तेव्हा तुम्हाला ते स्पोर्स पण दाखवतो. दिस प्लांट्स रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय स्पोर्स अँड सेक्शुअली बाय झायगोट फॉर्मेशन. मोस्टली यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनच होतं, पण सेक्शुअल रिप्रोडक्शन व्हायचं असेल तर त्यासाठी झायगोट फॉर्मेशन, दॅट मीन्स इट नीड्स मेल अँड फिमेल गॅमेट फॉर्मेशन. फर्न्स लाईक नेफ्रोलेपिस, मार्सिलिया, पिस्टिया, ॲडियंटम, इक्विसेटम, सिलेजिनेला, लायकोपोडियम, these are the examples of Pteridophyta. Now let us see नेफ्रोलेपिस, ज्याला आपण नेचे असं म्हणतो, फर्न. तर ह्या फर्नमध्ये आपल्याकडे कुंडीमध्ये सुद्धा हे प्लांट लावलं जातं. त्याची जर बॅक साईड पाहिली तर तुम्हाला इथं ब्राऊन कलरचे डॉट्स दिसतात. हे डॉट्स जे आहेत दे आर द स्पोरॅन्शियम विच इन्क्लूड्स स्पोर्स विच आर द रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द plants. Second one is the Marsilia, Pistia, then Adiantum. All these are of the same group. Then Siletionella, which has a stem-like structure, leaf-like structure, and the Lycopodium. So these plants are observed in the group Thallophyta. So today we have studied three different divisions of the cryptogams, that is Bryophyta, Pteridophyta and Thallophyta, along with the characteristics of the cryptogams. So you have to write all the characteristics of cryptogams, Thallophyta, Bryophyta and Pteridophyta, and to write their examples. Thank you.